बघा, तुम्हाला माहिती असेल की बेवड्या मित्रांची जी कास असते ना ती जरा अलगच असते. त्यांची मेंटॅलिटी ना एक अलगच दुनियामध्ये चालते. आपण इथं चालतो ना तर ते इथं चालतात. फक्त ते तेव्हाच जेव्हा त्यांच्या मधामध्ये ती दारू जाते. दारूच्या अगोदर ते फार डाऊन अर्थ असतात, म्हणजे खूप जमिनीशी भिडलेली असतात. पण एकदा का एक पावशेरी त्यांच्या आत गेली की ते सगळ्यांच्या आत घालतात. म्हणजे ते एकदम लेवल अप करत जातात एका रट्ट्यामध्ये. माणसाचं कसं असतं ना, पहिले एक, त्याच्यानंतर दोन, तीन, असं लेवल अप होतं. पण नाही, जे दारू पितात ना त्यांचं लेवल अप कसं असतं माहिती आहे? एक डायरेक्ट 100. डायरेक्ट 100 लेवल. मधातले लेवल गेले खड्ड्यात. आता माझा एक मित्र आहे, त्याने काय केलं माहिती आहे का? दारू पिण्यासाठी तो हॉटेलवर आला. आता मी एका हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करायचो. तो हॉटेलवर आला. तिथं आल्याच्या नंतर त्याच्यासोबत माझा खास मित्र आला. आता तोही दारू पिणारा, हाही दारू पिणारा, पण जो माझा खास मित्र आहे त्याचा तो खास मित्र होता. आणि जो माझा खास मित्र आहे तो थोडे नॉर्मल दारू प्यायचा, आणि त्याचा जो खास मित्र होता तो जरा जास्त दारू प्यायचा. ते आले, मी ज्या हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करायचो त्या हॉटेलवर. तिथं आल्याच्या नंतर त्यांनी दारू ऑर्डर केली. आता त्यांनी दारू ऑर्डर केल्याच्या नंतर त्यांना कसं वाटतंय की मी या हॉटेलवरचा मॅनेजर आहे, तर माझ्या हातामध्ये सगळं काही आहे. त्यामुळे त्यांची टर्र गेली फुल चालू. आता त्यांना माहिती नाही की हॉटेलमध्ये एक वेटर आहे, आणि तो फार दांडगा वेटर आहे, आणि डोक्याने सर्किट आहे, आणि ॲक्च्युली त्याचं आडनाव पण सर्कटे होतं. फार डेंजरस. मग त्यांची तरकटी झाली चालू. 1-2 पॅक मारले, मस्त दारू चढल्यासारखं एक नशा आली. बघा, काही लोक असे असतात ना की त्यांना जराशी जरी दारू पिली ना की त्यांना असं वाटतं की मला लई जास्त दारू चढली आहे, आणि मी मी आता पॉवरफुल माणूस आहे, याच्या गावात कोणी बी येऊ दे त्याला आडवं करेन, असं त्यांना वाटतंय. तर तसं त्याच्या मित्राला वाटायला लागलं, माझ्या खास मित्राच्या खास मित्राला. मग तो तिथं टरेगिरी करता करता त्याने काय केलं, वेटरला 2-3 शिवा दिल्या. तो वेटर आला, मला म्हणला की आशिष भाऊ, यार तुमचे मित्र जे आहेत ना थोडेसे बोलायला येतं. मी म्हणलं, यार आता दारू पिलेले आहेत, थोडंफार तरी बोलणारच झाले ना, तो ॲडजस्टमेंट करून घे. पण याला कुठं ॲडजस्टमेंट होतंय. हा गेला आणि त्याच्या कानफाडीत मारला तसा तो उलट्या करायला चालू झाला. आता तो बाहेर आल्याच्या नंतर मला म्हणतो की आशिष, तुझ्या वेटरनी मला मारलंय, तू त्याला काय बोल. आता असं म्हणल्याच्या नंतर माझा मालक तिथं आला. मालक आल्याच्या नंतर मालकाने 2 वाजवल्या. वाजवल्याच्या नंतर हा सगळा जो दारू पिणारा होता खास, तो बाहेर गेला आणि बाहेर उलट्या करत बसला. तिथून गेल्याच्या नंतर घरी पोहोचला. घरून त्याने मला फोन लावला. मला म्हणला की आशिषा, तुझ्यामुळे मी मार खाल्लाय. तू मला कोठेही भेट, तुला मी मारतो. मी तुला मारतो. आता माझा जो खास मित्र आहे तो त्याला म्हणतोय की बाबा कशाला उगा बिनकामी, राहू दे ना. तो त्याला म्हणतो की नाही नाही, ते एक मला कुठेही भेट होती, त्याला मी मारतो म्हणजे मारतो. त्या दिवसपासून आजपर्यंत तो मला एकदाही भेटला नाही, आणि कमीत कमी 6-1 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. तो अजूनही भेटला नाही. आता तो झाल्याच्या नंतर एक असा मित्र आहे माझा, जो प्रत्येक गोष्टीला तो ना पार्टी मागत राहतो. जर समजा दारू प्यायची असेल त्याला, तर काही बी असो, जर तुम्ही एक हलकं जरा काम जरी केलं ना नॉर्मली, तरी म्हणतो अरे वा काम झालं, पार्टी दे, दारू पाच, असं. अरे त्यानं हात तवा केली ज्या वेळेस त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 1-1.5 वर्षाच्या नंतर त्याची बायको प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर मी, माझा एक मित्र त्याच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर तो आमच्यासमोर त्याच्या बायकोला म्हणतोय की पहा प्रो, ही प्रेग्नेंट राहिली, हिला लेकरू राहिले, आणि मला दारू देणं झाली, पार्टी देणं झाली. आता काय म्हणावं त्याला. आईच्या गावात म्हणलं, यार तू असं कसं आहे रे, म्हणलं म्हणजे काय लेवल आहे तुझी, काय लेवल आहे, खतरनाक लेवल आहे का नाही. आता हे एक प्रकार झाला थोडासा. अजून एक प्रकारची दारू मी सांगतो तुम्हाला. एक मित्र असा आहे, त्याने दारू पिल्याच्या नंतर, आता माझ्या मित्राचा म्हणजे थोडासा थोडक्यात तो भाऊ असल्यासारखा आहे. दारू पिल्याच्या नंतर त्याला मला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर न्यायचं होतं. आता हा जो किस्सा आहे ना, हा फार भयानक किस्सा आहे, आणि हा किस्सा माझ्या डोक्यामधून अजिबात जात नाही. आता तो असा आहे, नॉर्मली जर त्याला कोणी बोललं तर तो फार सज्जन आहे, तो कोणाला काय बोलत नाही, काय नाही. आणि त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत नाही की तो म्हणजे कोणाला मारू शकेल किंवा काही तो करू शकेल. पण दारू पिल्याच्या नंतर तो एकदम बब्बरशेर होतो. आणि त्या दिवशी त्यानं फुल दारू पिली होती. दारू पिल्याच्या नंतर तो माझ्या गाडीवर बसला, आणि आम्ही गावाकडे येऊ लागलो. गावाकडे येता मी त्याला म्हणलं की हो, दारू कशाला पितो रे तू, सोडून दे ना दारू, कशाला पितोय तो म्हणला की हो, दारू आपण पित नाही, आपल्याला दारू पिते म्हणे. म्हणजे मी दारूवर फिदा नाही, दारू माझ्यावर फिदा आहे. मग मी म्हणलं असं, बरं ठीक आहे म्हणलं. मग तो गप्पा मारायला चालू होतो. गप्पा मारता तो मला म्हणला की मी अख्ख्या 3 म्हाताऱ्यांना जीव मारले. आता मी बोललो ना, 3 म्हाताऱ्याला जीव मारलं म्हणल्याच्या नंतर, आपल्या मित्राचा भाऊ म्हणल्याच्या नंतर आईच्या गावात माझी फाटली. मी म्हणलं कसं काय. त्याने मला सांगायला सुरुवात केली. इथं जे गाव आहे ना, आता त्या गावाचं नाव सांगत नाही, सांगून टाकतो. जवळ औंढा म्हणून गाव आहे. त्या औंढ्यावरून म्हणे मी संध्याकाळी 8-8:30 वाजता मोटरसायकलवर येऊ लागलो. जोरात स्पीड होती.
मला काय दिसं नाही गेलं, अंधाराचा तेवढा काय लाईट पडणं गेला आणि अचानक एक म्हातारा समोर आलं तसं उडवल्याच्या नंतर मात्र खाली पडलं. मी थांबलो ना, मी सरळ निघल्याच्या नंतर थोडा वेळ लांब गेल्याच्या नंतर विचार केला, पाहा म्हणलं म्हातारा मेलंय का जिथं आहे. मग मी पुन्हा वापस करून आल्याच्या नंतर पाहतो तर म्हातारा जागीच चित, एकदम खलास. लोक जमलेले, मी त्याच्यामध्ये जाऊन पाहिलो, म्हातारा एकदम जागीच चित आणि माझ्याजवळ होती मोटरसायकल. आता लोक मला म्हणाले की म्हाताराला दवाखान्यात नाही. तो मला मी का हाल नेऊ, मायाच्यानं म्हातारा मेला असतं तर मग, आणि म्या नेल्यावर तुम्ही म्यावर नाव घालचाल. नाही आपण नेत नाही असा बोललो म्हणे आणि मी तिथून निघून आलो. ठीक आहे. इथं झाल्याच्या नंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी, दुसऱ्या वेळेस म्हातारा कुठं मारलं म्हणलं. मग तो म्हणला की मी मारलं म्हातारा दुसऱ्या वेळेस नांदेडमध्ये सेम. माझ्याजवळ मोठी गाडी होती म्हणे, पिकअप. जोरात पळवायला एक म्हातारा आडवा आलं म्हणतात, एकदम चेंदा, टायराखाली मुंडकं त्याचं, तिथंच मेलं. पण गाडी थांबवली नाही म्हणे. आपण डायरेक्ट समोर नेऊन गाडीतून खाली उतरल्याच्या नंतर पाठीमागे जाऊन बघितलं तर म्हातारा एकदम चेंदामेंदा झालेलं. आजूबाजूचे लोक जमा झाले, मला म्हणले तुमच्या गाडीत म्हाताऱ्याला टाकून दवाखान्यात न्या. मी त्या लोकांना म्हणालो तुम्ही काय एडे झाले काय, अहो ते म्हातारा अगोदरच मेलंय आणि माझ्या गाडीत टाकल्यावर तुम्ही म्यावर नाव घालचाल. म्हणून आपण त्या म्हाताऱ्याला घेतलं नाही, आपण तिथून निसटलो. म्हणला तिसऱ्या वेळेस काय हो, तिसऱ्या वेळेस म्हातारा डायरेक्ट माझ्या अंगावर आलं, मला धडकलं आणि ते मेलं. आता म्हणलं ते म्हातारा कसं काय आलं तुझ्या अंगावर, चलत आलं म्हणे. आणि मला चलत आल्याच्या नंतर तुला धडक कशी लागली, हे म्हणे मी हातात चाकू होता हाचा धरलेला, ते आलं आणि धडकलं, मेलं. आता ते मेल्याच्या नंतर मी तिथं काल थांबू म्हणे, मी पळून गेलो. मग यार म्हणलं कमाल आहे, तू 3 म्हातारे मारले. पहिलं म्हातारं तुला डायरेक्ट टरकानं उडवलं, नाही पिकअपनं उडवलं. मी म्हणलं कुठं उडवलं, औंड्यामध्ये उडवलं. आता ॲक्च्युली यानं सुरुवातीला सांगितलं होतं की ते म्हाताराच्या औंड्यामध्ये उडवलंय, ते मोटरसायकलनं उडवलंय. आता म्हणतोय की औंड्यामध्ये पिकअपनं उडवलंय आणि नांदेडमध्ये जे उडवलंय ते उडवलंय मोटरसायकलनं. आणि हे इथलं जे म्हातारा आहे हे असंच मेलं, पहिले चाकूने मेलं होतं पण आता असंच मेलं. याचं कोणतीच गोष्ट खरी नाही. आणि हा म्हणाला 3 म्हातारे मारलेत मी, 3. घरी येईपर्यंत त्याने ही कथा सांगितली मला. आणि घरी जेच असं जवळ यायचं की तिथं मला म्हणला की एक गोष्ट सांगू तुम्हाला. म्हणलं काय, सांग ना. माझ्यावर केस चालू आहेत बरं का. मी म्हणलं ओके ठीक आहे, तुझ्या घरच्याला सांगतो. अहो नका म्हणे बाबा, घरच्याला कशाला सांगता, व्हायच्या अगोदर कार्यक्रम करता माझा. हेरी सांगावलं आपल्यावर केसा चालू आहेत, आपल्याला काही फरक पडत नाही. आता तो गेला घराकडे, त्याला सोडल्याच्या नंतर मी घरी आलो. मला कंट्रोल होई ना, हसणं, बोलणं त्याचं, वागणं त्याचं, जे काही तो करत होता तो फार मॅच्युअरपणे करत होता. मग सकाळी जेव्हा त्याची उतरल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर मग मी त्याच्या समोर गेलो. मग माझ्याकडे बघून तो हसू लागला. मग मी बी त्याच्याकडे बिचाराकडे बघून हसलो. हा एका मित्राची गोष्ट. आता अजून एक मित्र माझा असाच आहे, त्याच्यासोबत मी सहज धाब्यामध्ये गेलो. मी त्याचे स्नॅक खाऊ लागलो. तो दारू पिऊन बसला होता. दारूची बॉटल खोलली त्यानं, एकदम पद्धतशीर ग्लासामध्ये टाकली. आणि ग्लासामध्ये टाकल्याच्या नंतर त्यानं काय केलं, पहिल्यांदा त्या ग्लासामध्ये 2 असे बोटं फिरवले, असे लावले आणि असे मंत्र म्हणत तो असं काहीतरी केलं आणि नंतर गटकर एक ग्लास पिला. मी त्याला विचारलं हे काय केलं आहे. तो म्हणला की जलप्राशन करण्याच्या अगोदर काहीतरी विधिविधान राहतात, त्या कराव्या लागतात, नाही तर देव पाप देतो. अरे गधड्या, तू एवढी मोठी दारू प्यायला तुला काही वाटणं झालंय आणि तू दारूमध्ये देवाला इन्व्हॉल्व करायला, म्हणजे हा देवाला पण दारू पाजायला आहे आणि म्हणायला आहे की बाबा माझ्यासोबत तू बी पिली, आता माझं काही पाप नाही, आता माझ्या पापामध्ये तू बी भागीदार आहेस. अर काय भारी लोक असतात ना. आणि खरं सांगू का, दारू पिणं थोडंसं विचित्र आहे. बघा कसं आहे, दारू पिणं बरोबर नाही आहे, व्यसन करणं बरोबर नाही आहे. त्यानं नुकसान दुसऱ्याचं होत नाही, त्यानं नुकसान आपलंच होतं. हां, जर आपल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होत असेल ना तर बिंदास करायला पाहिजे, बिंदास. पण दारू पिल्यानं, गुटखा खाल्ल्यानं, व्यसन केल्यानं नुकसान फक्त आपलंच होतं. त्यामुळं त्या नशेपासून तेवढं दूर राहता येणं तेवढं चांगलं आहे. आणि जर राहता येत नसेल ना, मग चल त्या रट्टा, मग त्याला काय असते.